नमस्कार, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमच्यासाठी अजून एक रेसिपी घेऊन आली आहे। एक पास्त्याची रेसिपी मी आधी दाखवली आहे। व्हाईट सॉसमध्ये पास्ता आपण केलेला, तर त्याच पद्धतीने आपण रेड सॉसमध्ये पास्ता बनवणार आहोत, पण आपण त्यात चिकन घालणार आहोत। मुलांना आवडतात असले प्रकार। तर आपण प्रथम हे जवळजवळ 100 ग्रॅम चिकन आहे, छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि बोनलेस आहे। आपण याला थोडंसं मॅरिनेशन करून घ्यायचंय। स्वच्छ धुवून घेतलंय ते। थोडंसं एक पाव चमचा आपण मीठ घालूया याच्यात। पाव चमचा रेड चिली पावडर आहे, थोडीशी काळी मिरी आहे आणि थोडं ऑरिगॅनो आहे। आपण हे सर्व आता मॅरिनेशन करून अगदी 10 मिनिटांसाठी ठेवूया, तोपर्यंत आपण रेड सॉस करायला घेऊया। तर आपण एका कढईमध्ये 2 चमचे बटर घालूया। बटर छान गरम होते तोपर्यंत आपण किसलेला लसूण घालायचा आहे भरपूर। लसूण खूप छान असा परतून काढायचा आहे गोल्डन कलरवर। परतून झालाय आणि आपण त्याच्यात आता हे मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते आपण परतून काढायचं आहे बटरवर। ही टोमॅटो प्युरी आहे, घरीच बनवली आहे मी। 4 टोमॅटो घेऊन मिक्सरला लावलेले आहेत, आपण त्याच्यात टाकून देऊया। थोडी चिली फ्लेक्स आहे, पाव चमचा। आता ह्या प्युरीमध्ये आपण चिकन थोडंसं शिजवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यात पास्ता ऍड करणार आहोत। आणि काळी मिरी पावडर आपण 2 चिमूट घालूया आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून आपण मस्त शिजवून घेऊया आधी हे, आणि नंतर ह्याच्यात पास्ता ऍड करूया। आपण चिकन शिजवताना हा जो पास्ताचा स्टॉक काढून घेतला होता, पाणी होतं त्याचं, थोडंसं आपण घालूया। रेड सॉस मध्ये चिकन शिजतंय, तर आपण थोडीशी एक अर्धा चमचा याच्यात त्याची चव बॅलन्स करायला साखर घालणार आहोत। टोमॅटो आंबट आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण, जर नसेल आवडत तर नका घालू। आता आपण ह्याच्यामध्ये हा पास्ता ऍड करणार आहोत आणि फक्त आता ह्याच्यामध्ये ढवळून काढायचंय, तो पण त्याला मस्त लागेल आणि सर्व एकत्र होईल ते छान। जर सगळ्यांच्या आवडीचं आपण याच्यात चीज घालणार आहोत। चीज क्यूब्स, चीज स्लाइस, जे काही आपल्या घरी अवेलेबल असेल ते घातलं तरी चालेल। आणि थोडीशी ऑरिगॅनो पावडर घालणार आहे, अगदी थोडी। रेड सॉस मधला चिकन पास्ता आपला तयार झालेला आहे। आपला रेड सॉस चिकन घातलेला पास्ता तयार आहे आणि तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। अशा छान छान रेसिपी तुम्हाला स्नेहरंग चॅनेलमध्ये बघायला मिळणार आहेत। आणि हा आहे आपला गार्लिक ब्रेड, सहज बाजारात उपलब्ध असतो। अगदी साधा ब्रेड घेतला तरी चालेल, नुसता खाल्ला तरी चालेल। तर आपले नवीन शिकणारे जे असतात, जेवण शिकणारे किंवा परदेशात वगैरे राहणारे असतात, तर त्यांच्यासाठी हे अगदी उपयुक्त असा पास्ता आहे आणि आपण तो बनवून दाखवला आहे। 2 पद्धतीने आपण पास्ता केलेला आहे, तर नक्की दोन्ही व्हिडिओ बघा। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।